लोहारा येथे शिवनाम सप्ताह, परमरहस्य पारायण व शिव महापुराण कथा सोहळ्याची भक्तिमय सांगता. लोहारा शाळेतील महात्मा बसवेश्वर मंदिरात श्रावण महिन्याचे औचित्य साधून दिनांक 18 ऑगस्टपासून सर्वधर्मीय विश्वशांती अखंड शिवनाम सप्ताह, श्री परमरहस्य पारायण व शिव महापुराण कथा सोहळा आयोजित करण्यात आला होता. दिनांक 25 रोजी या सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. दिनांक 25 रोजी सकाळी 10 वाजता महात्मा बसवेश्वर मंदिर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पालखी व रथाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत शहरातील महिला, पुरुष, भजनी मंडळ आदींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शिवनाम सप्ताह, परमरहस्य पारायण, शिव महापुराण कथा सप्ताहाच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रम, पारायण, भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. शेवटच्या दिवशी सांगता सोहळ्यानिमित्त शिवकथाकार परमपूज्य कुमारसागर स्वामी महाराज लोहारेकर यांची कीर्तन सेवा पार पडली. मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सप्ताहानिमित्त अन्नदान व इतर सेवा देणाऱ्या सर्व दात्यांचे सत्कार करण्यात आले. सप्ताह शेवटच्या दिवशी सहाध्यक्ष मुख्यमंत्री बळीराजा पानंद शेतरस्ते, शरण पाटील यांनी भेट देऊन उपस्थित नागरिकांसोबत महाप्रसादाचा लाभ घेतला. विश्वशांती अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परमरहस्य पारायण, संगीतमय शिव महापुराण शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळा गेल्या 10 वर्षापासून संपन्न होतो आहे. या वर्षीचे हे 11वे वर्ष. सर्व लोहारा ग्रामस्थ, शिवभक्त, अक्का महादेवी माता, महिला भजनी मंडळ, सद्भक्तांच्या माध्यमातून हा सप्ताह यावर्षी अत्यंत भक्तिमय, उत्साही आणि उल्हासमय वातावरणामध्ये संपन्न झाला. या सप्ताहामध्ये पहाटे 5 ते 6 शिवकार्य होत होता. 6 ते 8 या वेळामध्ये इष्टलिंग महापूजा, सकाळी 8 ते 11 या वेळामध्ये ग्रंथराज परमरहस्याचं पारायण, 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत महाप्रसाद व महिलांचा भजनाचा सोहळा संपन्न झाला. दुपारी 3 ते 6 या वेळामध्ये संगीत शिवकथाकार, शिवभक्त परायण कुमारसागर महाराज लोहारेकर यांची शिवकथा संपन्न झाली. सायंकाळी 6 ते 7 या वेळामध्ये अक्का महादेवी माता, महिला भजनी मंडळ व सर्व उपस्थित महिलांचा संगीतमय सुंदर असा शिवपाठ संपन्न झाला. सायंकाळी 8:30 ते 11 पर्यंत भव्य दिव्य असे नामवंत कीर्तनकार आपल्या लोहारा नगरीमध्ये येऊन शिवभक्तीचा गजर करून या ठिकाणी कीर्तन संपन्न करून भगवान शिवचरणाशी आपली सेवा समर्पित केलेली आहे. उच्च नीच, गरीब श्रीमंत, कुळ गोत्र न पाहता सर्व धर्मीय एकत्र येऊन हा सप्ताह उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. पासून हा शिवनाम सोहळा आपल्या लोहारा शहरामध्ये संपत आहे आणि खऱ्या अर्थानं महाराज म्हणले की बैलांची गाडी लोहारा शहरामध्ये इकडं शिव महापुराण गाडी वळालं तर मी असं म्हणे, गाडी नाही, माझं मन आपल्याला वळलं हे असं म्हणायला सांगितलं. एवढे मोठे विचार आणि खऱ्या अर्थानं जीवनाचं आपल्याला सार्थक जर करायचं असेल तर आपल्या गुरूंची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा आणि आपल्या राष्ट्राला आपण समर्पित व्हायला पाहिजे. हीच या चरणी आपण सगळ्यांनी, आपण गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांनी आपण आज एकत्रित आलोय. मी आज आपल्या आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून एक गुरुभक्त म्हणून आपल्या या मंदिरासाठी जे काही आपली मदत पाहिजे ते भक्त म्हणून, आमदार मंत्री म्हणून नाही तर या लवकर हे पत्र घेऊन जावं आणि कामाला सुरुवात होण्यासाठी जी मदत लागेल ते शरण पाटील आपल्या सोबत राहतील असं वचन आपल्याला देतो. आणि